माझे नाव नेहा आहे. 1 महिन्यापूर्वी माझ्या पती राहुलचा अपघात झाला होता आणि त्या अपघातात त्यांना खूप गंभीर जखमा झाल्या होत्या. पतीच्या जखमांनंतर मी एकदम एकटी पडली होतो. तो दिवसभर एका खोलीतच पडून राहत असत आणि चालणे-फिरणे अशक्य झाले होते. अशा परिस्थितीत माझे जीवन एक वाळवंटासारखे झाले होते. जिथे वर्षानुवर्षे पाऊस पडला नव्हता. विक्रम आमच्या घरी राहायला आला. त्याच्या येण्याने मला विक्रम आमच्या घरी राहायला आला. त्याच्या येण्याने मलाही बरे वाटत होते आणि मनही लागत होते. मी त्याला मूल समजून जवळच झोपवून घेत असे. पण एका दिवशी त्याने त्या वाळवंटात पाऊस पाडला. मित्रांनो, आजच्या या रोमांचक कथेत सर्वांचे स्वागत आहे. माझे नाव नेहा आहे. 1 महिन्यापूर्वी माझ्या पती राहुलचा अपघात झाला होता. त्यांना खूप गंभीर जखमा झाल्या होत्या. पतीच्या जखमांनंतर मी एकदम एकटी पडली होतो. तो दिवसभर एका खोलीतच पडून राहत असत आणि चालणे-फिरणेही अशक्य झाले होते. एका दिवशी मी घरी बसले होते. तेव्हा दाराची घंटा वाजली. मी धावत दार उघडले. समोर सुमारे 20 वर्षांचा एक तरुण उभा होता. त्याने तिथेच उभे राहून दाराबाहेरूनच आपली ओळख करून दिली. तो म्हणाला, "भाभीजी, माझे नाव विक्रम आहे. मी राकेश काकांचा मुलगा आहे. कदाचित काकांनी तुम्हाला मेसेज पाठवला असेल." मला लगेच राकेश काकांचा मेसेज आठवला. मी त्याला म्हणाले, "हो, आत या." आणि इतके म्हणून मी दारात जागा केली. तो म्हणाला, भाभीजी, मी आजच इथे आलो आहे. तुम्हाला सुमारे 8 वर्षांपूर्वी पाहिले होते. तेव्हा मी शाळेत शिकत होतो. तुमच्या लग्नाचे कार्ड आमच्या घरी आले होते. तेव्हा माझ्या हायस्कूलच्या परीक्षा होत्या. त्यामुळे मी तुमच्या विवाहात सामील होऊ शकलो नव्हतो. मी इथे कॉलेजच्या शिक्षणासाठी आलो आहे आणि हे घ्या, काकांनी हे सामान तुमच्यासाठी पाठवले आहे. इतके म्हणून त्याने मला एक बॅग दिली. बॅगमधून बागेतील ताज्या फळे, भाज्या आणि अचार यांची छान वास येत होता. मी आनंदाने आभार मानत बॅग घेतली आणि त्याला चहा नाश्ता दिला. याच दरम्यान मी त्याला आग्रहाने म्हणाले, "तुम्ही इथे राहा. मी तुमच्या काकांना सांगितले आहे की तुम्हाला सर्व काही तयार मिळेल. तुम्ही फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष द्या." विक्रम हे ऐकून लगेच मान्य झाला. तो उठला आणि बाहेर ठेवलेले सर्व सामान पटकन आत घेऊन आला. तो दिवसभर विक्रम आपले खोली व्यवस्थित करत राहिला. थोड्याच वेळात त्याला इथे आपलेपणा वाटू लागला. पण त्याचे मन इतक्या लवकर लागेल असे मला वाटले नव्हते. दुसऱ्या दिवशी मी विक्रमची माझ्या पती राहुलशी ओळख करून दिली. विक्रम हैराण झाला. तो विचार करत होता, कमाल आहे. काल दुपारपासून रात्रीपर्यंत यांची काही आवाजही ऐकू आला नाही. या घरात भाभीशिवाय दुसरा कोणीही राहत नाही, असे मला वाटलेही नव्हते. मी विक्रमच्या विचारात लक्ष घालत म्हणाले, "खरं तर त्यांचा एक गंभीर अपघात झाला होता आणि तेव्हापासून ते बेडवरच पडून आहेत. ते दिवसभर झोपतात आणि रात्रभर जागतात. पण काल कदाचित जास्त औषधांमुळे ते दिवस-रात्र झोपतच राहिले." दिवस असे जात होते. विक्रमच्या येण्याने मी खूप आनंदी होतो. 2 लोकांच्या सुनसान घरात काही रंगत आली होती. विक्रम स्वभावाने खूप चांगला होता आणि माझी खूप काळजी घेऊ लागला होता. एका दिवशी मी स्वयंपाकघरात काम करत होते आणि गाणे गुणगुणा करत होते. तेव्हा विक्रम स्वयंपाकघरात येऊन माझा हात बटावू लागला. मी हसत म्हणाले, "विक्रम, तुम्ही अजून मूल आहात. तुमचे काम अभ्यास करणे आहे आणि फक्त अभ्यास. हे सगळे काम तुम्ही करू नका." त्याने उत्तर दिले, "हो भाभी, अभ्यास करणे हे माझे कामच आहे, पण मी इतका लहान मुलगा नाही. मी पूर्ण 20 वर्षांचा आहे." मी आश्चर्याने विक्रमकडे पाहिले. तो म्हणाला, "हो भाभी, मी आता कॉलेजमध्ये शिकतो. आता मी मूल राहिलो नाही." हे ऐकून मी पूर्ण शांत झाले. एका दिवशी बोलताना विक्रम मला माझ्या पती राहुलबद्दल विचारू लागला की त्यांना काय झाले होते. हा अपघात कधी आणि कसा झाला? मी उदास होऊन म्हणाले, "आधी ते पूर्ण फिट होते आणि आमचा सगळा व्यवसाय ते एकटेच सांभाळत होते. सगळे चांगले चालू होते आणि आम्ही हसत खेळत एकत्र राहत होतो. ते कारखान्यातून घरी परतत असताना रस्त्यात त्यांचा अपघात झाला. त्या अपघातानंतर आमचे जीवन आणि घराची परिस्थिती दोन्ही बदलून गेली. त्यांच्या पायांना खूप जखमा झाल्या होत्या. सगळे इलाज करून घेतले, पण ते अजून व्यवस्थित चालू शकत नाहीत. सध्या 2 पावले चालायला त्यांना 10 मिनिटे लागतात. त्यामुळे ते जास्तीत जास्त आपल्या खोलीतच राहतात. आठवड्यात 3 दिवस फिजिओथेरपिस्ट येतो आणि बाकी वेळ ते चित्रपट पाहतात आणि पुस्तके वाचतात. डॉक्टरांनी सांगित बरे होतील आणि आरामात चालू लागतील. विक्रम हे ऐकून त्यांच्याकडे पाहत होता. त्याला माहिती होते की आमच्या लग्नाला फक्त 5 वर्षे झाली असतील. तो म्हणाला, "भाभीजी, तुमच्या लग्नाला सुमारे 5 वर्षे झाली आहेत ना?" मी म्हणाले, "हो, 5 वर्षे झाली आहेत."
तो म्हणाला, "मलाही आठवते भाभी, तेव्हा माझ्या परीक्षा चालू होत्या आणि त्यामुळे मी तुम्हालाही भेटू शकलो नव्हतो. मी कदाचित शाळेत शिकत होतो, तेव्हा मी एकदा तुम्हाला पाहिले होते. तुम्ही काकांकडे काही पुस्तके घेऊन आल्या होत्या." मी म्हणाले, "हो, हो." तेव्हा तुमचे काका माझे गणिताचे शिक्षक होते आणि मी त्यांना पुस्तके परत करण्यासाठी आले होते. कारण त्यानंतर मी दुसऱ्या शाळेत जाऊ लागले होतो. दिवस जात राहिले आणि विक्रम आमच्याकडे राहत 4 महिने झाले होते. विक्रम लहानपणीच्या खडतर रस्त्यावरच चालत होता. पण त्याला हे स्पष्ट समजले होते, की आम्ही दोघे पती-पत्नी यांचे शांत जीवनात फिजिओथेरपिस्टशिवाय तोच होता, जो थोडाफार संगीताचे सूर आणि ताल निर्माण करत होता. विक्रम माझ्याशी जवळीक वाढवण्याचा सतत प्रयत्न करत होता आणि मला इतके दिवस कोणताही सुख मिळाला नव्हते. त्यामुळे मीही त्याच्याकडे आकर्षित होत होतो. आम्ही दोघे कामातून मोकळे झाल्यावर बराच वेळ एकमेकांच्या सोबत घालवत असू, एकत्र बसून जेवण करत असू आणि हळूहळू जवळ येत होतो. मी आता त्याच्यावर प्रेम करू लागले होतो आणि मला माहीत होते की तोही माझ्यावर प्रेम करू लागला आहे, कारण आता आमच्यातील नाते वाढत चालले होते. दिवस जात होते आणि आमच्यातील अंतर कमी होत होते. आता मला विक्रमचा स्पर्श चांगला वाटू लागला होता. तो मजाकीत मला इकडे-तिकडे स्पर्श करत असे. तो कदाचित तपासत असे, की भाभी कशी प्रतिक्रिया देतील. कधी-कधी पतीबद्दल विचार करत मी खूप उदास होत असे आणि माझ्या डोळ्यात पाणी येत असे. अशा वेळी विक्रमच मला सांभाळत असे आणि मला गळ्यात घेत असे. आम्ही दोघे आता एकत्र झोपू लागलो होतो आणि एकमेकांत हरवून गेलो होतो. एका दिवशी विक्रम आज पूर्ण फुरस्तीत होता म्हणून तो गाणे गुणगुणा करत होता. स्वयंपाक घरात आला आणि पटकन माझ्या दोन्ही डोळे बंद करून माझ्या कानात तोंड लावून म्हणाला, "भाभी, आज मी तुमचे सगळे काम करेन. तुम्ही इकडे या आणि आरामात बसा." तो माझ्या मऊ, धुतलेल्या, ओल्या आणि सुवासिक केसांना जवळून सुंघत मला एका खुर्चीवर बसवू लागला. मीही आता मस्तीत आले होते. मी खुर्चीवरून उठले आणि त्याला खुर्चीवर बसवून स्वतः त्याच्या मांडीवर सहज बसले. आम्ही दोघे काही क्षण असे शांत राहिलो. ना हललो ना बोललो. फक्त चुपचाप एकमेकांना जाणवत राहिलो. अजून 2 मिनिटेही झाली नसतील की कुठून तरी खोकल्याचा आवाज आला. आम्ही दोघे घाबरून गेलो आणि मी विक्रमला ताबडतोब स्वतःपासून वेगळे केले. जरी विक्रमची इच्छा नव्हती की तो माझ्यापासून वेगळा व्हावा, तरी काही विचार करून तो माझ्यापासून वेगळा झाला आणि हसत स्वयंपाकघरातून बाहेर गेला. तो बाहेर जाऊन बसला आणि आमच्यातील क्षण आठवून हसू लागला. मी हे सगळे पाहिले होते. मी त्याच्याजवळ जाऊन बसले आणि त्याच्या गालावर एक हलकीशी थाप मारून दुसऱ्या गालावर गोडसा चुंबन देऊन उठले. त्यावर विक्रम म्हणाला, "भाभी, दुसऱ्या गालाची इतकी अन्याय का?" तो आपल्या जागेवरून उठला आणि माझ्या बाजूला येऊन काम करू लागला. तो वारंवार मला स्पर्श करत होता. माझ्या शरीरात जणू विजा चमकत होती. मी त्याच्या स्पर्शात इतकी आनंदी होतो. हे रहस्य फक्त मी आणि माझे तहानलेले मन जाणत होते. मी अशा अद्भुत अनुभवाची आतुरतेने वाट पाहत होतो. पण त्या सकाळी विक्रमने माझी अपूर्णता दूर केली होती. अनेक महिन्यांनंतर आज वाळवंटात पाऊस पडला होता आणि चमक आली होती. आम्ही दोघे मुरझाल्यानंतर बेडवरच पडलो होतो. तेव्हा पुन्हा खोकल्याचा आवाज येऊ लागला. मी 1 कप चहा घेऊन विक्रमच्या प्रेमाने पाहत त्या खोलीतून बाहेर आले आणि पतीच्या खोलीपर्यंत पोहोचले. विक्रमही कपडे घालून बाहेर आला आणि आपला नाश्ता बनवू लागला. मी तिथेच माझ्या तब्येतीबद्दल विचारू लागले. जेव्हा मी बराच वेळ पतीच्या खोलीतून बाहेर आली नाही, तेव्हा विक्रम पुन्हा तडफडू लागला. त्याने जाणीवपूर्वक स्वयंपाकघरात भांडी पाडायला सुरुवात केली. पण मी त्याचा हा इशारा ऐकूनही त्याच्याजवळ गेले नाही. मी माझ्या पतीच्या दोन्ही हातांच्या तळव्यांना हळूवारपणे सहलत होतो. पण मला असं वाटत होतं की मी विक्रमच्या हातांच्या तळव्यांना सहलत आहे. मी विक्रमसोबत घालवलेल्या क्षणात हरवत होतो आणि स्वतःशी बोलत होतो की प्रेम आपल्या जीवनात अगदी असंच यायला हवे. विक्रमच्या येण्यानंतर माझ्या जीवनात एक नवी रंगत आली होती. आधी घरात फक्त शांतता आणि उदासी पसरलेली असे. पण आता हसण्याचे आवाज, छोट्या-मोठ्या गप्पा आणि एक नवी ऊर्जा जाणवू लागली होती. विक्रम कॉलेजवरून परतल्यावर सर्वप्रथम माझ्याजवळ येत असे. विचारत असे, "भाभी, आज काय बनवले आहे?" त्याच्या या छोट्या-छोट्या गोष्टी मला खूप आवडत. मी त्याच्यासाठी खास-खास पदार्थ बनवत असे आणि तो खाताना तारीफ करत राहत असे. हळूहळू तो माझ्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला होता. संध्याकाळी आम्ही दोघे छतावर बसून चहा पीत असू. सूर्य मावळताना मऊ प्रकाशात विक्रम माझ्या गप्पा ऐकत असे आणि आपल्या कॉलेजच्या गोष्टी सांगत असे. त्याच्या बोलण्यात एक ताजेपणा होता जो मला वर्षानंतर जाणवला होता. कधी-कधी तो माझा हात धरत असे आणि म्हणत असे, "भाभी, तुम्ही खूप चांगली आहात."
मी लाजत असे, पण आतून एक गडबड जाणवत असे. माझा पती राहुल अजूनही आपल्या खोलीत जास्त वेळ घालवत असत. त्यांची स्थिती हळूहळू सुधारत होती. पण ते अजून स्वतंत्रपणे चालू शकत नव्हते. मी दिवसा त्यांच्याजवळ वेळ घालवत असे. त्यांची औषधे देत असे. पण रात्र आता विक्रमसोबत घालवू लागलो होतो. एका संध्याकाळी आम्ही दोघे बाल्कनीत बसलो होतो. हलकीशी थंड वारा वाहत होता. विक्रमने माझे हात धरले आणि हळूवार म्हणाला, "नेहा, तुझ्याशिवाय आता माझे मन लागत नाही." मी त्याच्या डोळ्यात पाहिले. त्याच्या नजरेत खरेपणा होता. मी म्हणाले, "विक्रम, हे नाते किती बरोबर आहे. मी लग्नशुद्ध आहे." त्याने हसत उत्तर दिले, "ज्याचे मन जे हवं ते चुकीचे असू शकत नाही. तू एकटी आहेस. मी तुला आनंदी ठेवू इच्छितो." त्या रात्री आम्ही दोघे उशिरापर्यंत एकमेकांच्या जवळ राहिलो. त्याचा स्पर्श, त्याचे श्वास सगळे मला जगण्याचे कारण वाटू लागले होते. वेळ जात राहिला. विक्रमच्या शिक्षणाचे शेवटचे वर्ष चालू होते. तो नोकरीसाठी तयारी करत होता. मी विचार करत असे की जर तो गेला तर मी पुन्हा सुनसान जीवनात जाईन. एका रात्री मी त्याला म्हणाले, "विक्रम, तू जाऊ नकोस." त्याने मला गळ्यात घेत म्हणाला, "मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. तू माझे जीवन आहेस." त्यानंतर आमच्या नात्यात आणखी खोली आली. आम्ही दोघे आता खुलेआम एकमेकांवर प्रेम करत असू. छोट्या छोट्या जागी लपून भेटत असू. रात्री एकमेकांच्या मिठीत झोपत असू. घरात पुन्हा आनंद परतला होता. पण हा आनंद आता विक्रमभोवती फिरत होता. माझ्या पती राहुलला काही शंका येऊ लागली होती. ते पाहत असत की मी आता जास्त आनंदी राहते. माझ्या चेहऱ्यावर नवी चमक आहे, पण ते काही बोलू शकत नव्हते. त्यांची स्थिती अजूनही कमकुवत होती. मी त्यांच्यासाठी दया वाटत असे. पण विक्रमच्या प्रेमाने मला एक नवे जीवन दिले होते. विक्रम मला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत आनंदी ठेवत असे. तो मला नव्या नव्या ठिकाणी फिरवत असे, सोबत जेवण बनवत असे, चित्रपट पाहत असे आणि रात्री माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करत असे. हळूहळू आमच्या नात्याची गोडवा वाढत गेला. विक्रम आता मला नेहा म्हणून हाक मारत असे. जेव्हा आम्ही एकटे असू ती आवाज माझ्या कानात गोड लागत असे. काही झाले तरी विक्रमचे शिक्षण पूर्ण होणार होते. तो आता कॉलेजवरून नोकरीसाठी तयारी करत होता. उठवत असे. मी विचार करत असे की भविष्यात काय होईल. पण विक्रमसोबत घालवलेले क्षण मला प्रत्येक चिंतेपासून वर उठवत असत. एका दिवशी आम्ही दोघे बाजारात गेलो होतो. विक्रमने माझ्यासाठी एक सुंदर साडी विकत घेतली. घरी आल्यावर त्याने मला ती साडी घालायला सांगितली. मी साडी घालून आल्यावर त्याचे डोळे चमकले. तो म्हणाला, "ख्या, तू खूप सुंदर दिसत आहेस." त्याची तारीफ ऐकून मी लाजले. त्या रात्री आम्ही दोघे उशिरापर्यंत एकमेकांच्या जवळ राहिलो. विक्रमने मला खूप प्रेमाने स्पर्श केला. त्याच्या स्पर्शात एक नवी ऊब होती, जी मला पूर्णपणे भिजवून टाकत होती. मी जाणवले की वर्षानंतर माझे शरीर आणि मन दोन्ही जिवंत झाले आहेत. विक्रमचे शिक्षण पूर्ण झाले. आता तो नोकरी शोधत होता. मी घाबरत असे की जर तो शहर सोडून गेला तर काय होईल. पण विक्रमने मला आश्वासन दिले की तो माझ्याजवळच राहील. आम्ही दोघांनी प्लॅन केला की आम्ही एक नवे घर घेऊन एकत्र राहू. माझ्या पती राहुलची स्थिती आता थोडी बरी झाली होती. पण ते अजून स्वतंत्र नव्हते. मी त्यांची जबाबदारी निभावत असे, पण माझे मन आता विक्रमकडे होते.